आपल्यासोबत रामदास आठवले आहेत। धनंजय देशमुख यांनी नुकतीच त्यांची मुंबई येथे भेट घेतली। साहेब काय सांगाल, धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतली, काय चर्चा झाली? जे संतोष देशमुख खून प्रकरण जे आहे त्या संबंधामध्ये आज आझाद मैदानामध्ये मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू, धनंजय मुंडे, त्यांची मुलगी, त्यांचा छोटा मुलगा हे सगळे या मोर्चामध्ये आले होते। आणि आता या केसमध्ये जवळजवळ सगळे आरोपी पकडण्यात आलेले आहेत। आंधळे नावाचा एक आरोपी फक्त राहिलेला आहे आणि वाल्मिक कराडला मोका लावा अशी मागणी होती, त्यांना मोका लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराडला 302 मध्ये घ्यावं ही मागणी होती आणि सगळे एव्हिडन्स पोलिसांना मिळालेले असल्यामुळं वाल्मिक कराडला मोकाला लावण्यात आलेला आहे आणि आता याच्यातून कुणी सुटणार नाही। यांना म्हणजे फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। नीचपणे, क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करणारे जे हत्यारे आहेत त्यांना कठोर अशा पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे। आणि सरकार आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी, गृह मंत्रालय, पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे त्याच्या पाठीमागे आहे चौकशीमध्ये आणि कोणत्या आरोपीला त्यामध्ये कोणता सुटणार नाही या दृष्टिकोनातून पोलिसांनी केस बनवलेली आहे। आणि आम्ही आता त्यांचे जे बंधू, त्यांची मुलगी मला भेटली आणि त्यांच्या समोर मी सांगितलेलं आहे की आम्ही सगळा आमचा दलित समाज आपल्या पाठीशी आहे, रिपब्लिकन आपल्या पाठीशी आहे आणि त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे फाशीची अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मी मांडलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत। पण या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते। मला वाटतं की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पॉलिटिकल आहे। ही गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराड यांच्याबरोबर त्याचे धनंजयचे संबंध अत्यंत चांगली होती, गोष्ट खरी आहे। पण या खंडणीच्या प्रकरणामध्ये आणि खुनाच्या प्रकरणामध्ये डायरेक्ट कुठे धनंजय मुंडेचा संबंध दिसत नाही आहे। परंतु आता राजीनाम्याच्या संबंधामध्ये नैतिकतेवर आधारून जर त्यांनी राजीनामा स्वतः दिला तर ठीक आहे, परंतु मला असं वाटतं की राजीनाम्याची मागणी ही पॉलिटिकल आहे आणि त्या संबंधामध्ये काय करायचा हा निर्णय माननीय अजित पवार साहेब आणि धनंजय मुंडे घेतील असं मला वाटतं। चला, आपण जर बघितलं तर हे होते रामदास आठवले। धनंजय देशमुख यांनी नुकतीच रामदास आठवले यांची भेट घेतली, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। धनंजय मुंडे यांनी स्वतःहून नैतिकतेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला तर बरं होईल असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।